सापांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. शेतीला उंदरांपासून वाचवण्यात हे साप शेतकऱ्यांना मोठी मदत करतात. नागपंचमीला या सापांना आणि नागाला पूजण्याची प्रथा आपल्या राज्यात आहे. पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातलं सर्पोद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. अनेक प्रकारच्या सापांच्या प्रजाती या सर्पोद्यानात पाहायला मिळतात. पाहुयात या उद्यानाविषयी. साप म्हटलं की भय आणि कुतूहल या दोन्ही भावना सोबतीने येतात. सापांना जाणून घेतल्याशिवाय त्यांच्याबद्दलची भीती कशी जाणार, त्यांचं महत्त्व कसं कळणार, यासाठी सर्पोद्यान आणि सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात. पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातलं सर्पोद्यान सापांबद्दलची माहिती देणारं महत्त्वाचं ठिकाण ठरलं आहे. आपल्याकडे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे असे चारही विषयी जातीचे सर्प आहेत. मण्यार आणि फुरसं हे लोकांना हे करण्यासाठी आत्ता आपण ठेवलेले नाहीत, पण नाग, घोणस हे दोन अत्यंत विषारी सर्प प्रेक्षक बघू शकतात. त्या व्यतिरिक्त धामण, दिवड जे पाण्यात असतात, ज्याला इरोळा म्हटलं जातं, तस्कर प्रामुख्याने जुन्या वाड्यांमध्ये घरांमध्ये आढळतात, ते बिनविषारी साप येतो. धुळनागीन शक्यतो माळावर आढळणारे साप आहेत, दगडांच्या ह्याच्यात पट्टीमध्ये राहतात. आणि दोन प्रकारचे अजगर असे साप आपण लोकांना पाहण्यासाठी हे केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त घोरपड, मगर, सुसर आणि कासव हे इतर सरपटणारे प्राणी आपण ठेवलेले आहेत. इथं असलेले विविध जातीचे साप पर्यटक आणि प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. बहुत अलग अलग तरह के सांप है यहाँ पे, वेनमस, नॉन वेनमस बहुत, और अजगर, गैरियल्स, क्रोकोडाइल्स, ऐसे अलग अलग बहुत मतलब इंफॉर्मेशन के साथ यहाँ पे आपको देखने मिलेंगे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. शेतपिकांचं नुकसान करणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त साप करतात. या मित्राबद्दल नागपंचमीच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जाते. सापांबद्दल भीती बाळगण्यापेक्षा त्यांच्यासोबतचं सहचार्य कसं सुधारता येईल यावर लक्ष द्यायला हवं. खराब केलं जातं किंवा खाल्लं जातं ते उंदरांकडनं खाल्लं जातं, भुईमुगाच्या शेंगा किंवा धान्य. तर साप जर असतील त्या परिसरात तर ते काही प्रमाणामध्ये मूषकांचा, उंदरांचा नाश करतात. फक्त ते व्यवस्थापन तुम्हाला योग्य रीतीने करता आलं पाहिजे, म्हणजे अपघात टळतात. आता नागपंचमी आलेली आहे, तर त्या दिवशी आपल्याकडे सर्पपूजन होतं. पूर्वी काही जमाती घरोघर दारोदार जाऊन नागाचं हे करून लोक त्याची पूजा करायचे. आता काळाच्या ओघामध्ये किंवा शासनाचे काही नियम हे झाल्यामुळे ती प्रथा जवळजवळ बंद पडलेली आहे. त्या ज्या काही जमाती होत्या त्यांनी बाकीचे सोर्सेस निर्माण केलेले आहेत उपजीविकेसाठी. त्यामुळे आता ती प्रथा 99% तर बंद झालेलीच आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयासह राज्यभरातल्या सर्पोद्यानाला भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिक सापांची माहिती घेतील आणि पर्यावरण, वन्यजीव तसंच मानव यांच्यातील संबंधात सांगड घालतील अशी आशा बाळगता येईलच. शेखर गौड, दूरदर्शन बातम्यांसाठी, पुणे.